ब्रांच हवी आहे मला. तर त्या 3 ब्रांचसाठी माझं काम चाललेलं आहे आता सध्या. आणि सरांचं जेव्हा ॲड मी बघितली होती DMIची जेव्हा ॲड बघितली होती ते स्पष्टपणे तिकडे लिहिलं होतं की 60 to 600 ॲडमिशन्स हवे असतील तर तुम्ही ह्या सेशनला अटेंड व्हाल. आणि त्यात मी कॉलही केला होता. आदित्य सरांनी मला फार छान सजेशन दिलं होतं. NEP विषयी स्पेसिफिकली सजेशन तिकडे छान होतं. आणि मी ते ऐकल्यानंतर म्हटलं डेस्परेटली मला मुंबईवरून इथपर्यंत पुण्याला येणं मला गरजेचं आहे. कारण बिंग अ मॅनेजमेंट पर्सन की मला त्याचं नॉलेज असणं ही गरज आहे ॲक्च्युली. आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे मला वाटतं की तेवढं नॉलेज असेल पण त्याच्याही पलीकडे गणेश सरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर सारी उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी आणि त्याच्यातून इव्हन ही उदाहरणं मी नक्की माझ्या क्लासमध्ये वापरणार आहे. आणि म्हणतात नाही साठा तयार झाला इन शॉर्ट आता सध्या की ह्या उदाहरणांना मी अजून माझ्या फ्युचरमध्ये म्हणजे पॅरेंट्स पुरतोही इव्हन नॉट इव्हन स्टुडंटपर्यंत पॅरेंटला सुद्धाही वापरणार आहे. ते कुठेतरी फायदा होईल नक्कीच. माझ्याकडे स्ट्रॅटेजीज आहेत काही क्लासेसच्या कारण इतकी वर्ष रन करते क्लासेस. तर पण त्या स्ट्रॅटेजीजला अजून एक म्हणतात ना जोड देण्यासाठी मी या सेशनला अटेंड केले आणि कुठे ना कुठे केस मला वाटतं की काहीतरी फायदा होतोय किंवा ज्या गोष्टींना नॉर्मल एक एक्झाम्पल देते की आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्हॉट्सॲपवर सगळेजण रन करतो. सगळ्यांना इन्स्टा फेसबुक पर्सनल लेवलवर करतो बिझनेस लेवलवर करतो. पण त्याला सपोर्टिव्ह आता न्यूली लॉन्च जे काही ॲप्स तयार झालेले आहेत त्याची काहीच कल्पना नव्हती. जेन्युअन स्पीकिंग याची तुम्हाला काहीच कल्पना नव्हती. भले मी इतके वर्ष क्लासेस रन करते पण मला त्याच्यातली काहीच कल्पना नव्हती. इव्हन पॅम्पलेट सुद्धा आम्ही फार बनवलेले आहेत इतक्या वर्षामध्ये. पण तो पॅम्पलेट स्टार्ट कुठून असला पाहिजे त्याला पिक्चर कुठे असला पाहिजे इतका खरंच विचार केला नव्हता. जे गणेश सरांनी आम्हाला सजेशन दिलं त्यासाठी थँक्यू सो मच. आणि इथे आल्यानंतर मी मुंबईहून आहे पण इकडे सगळे माझे फ्रेंड्स जे आता जमले आहेत त्यांच्यासाठी खरंच सांगते की भले आपण सगळेजण आपल्या एका स्टेजवर उभे आहेत. प्रत्येकजण कुठेतरी एका सक्सेस लेवलवर उभे आहे आज. पण आपण इथे का आलो तरी सुद्धा आपण इथपर्यंत चालत आलेलो आहोत. मी बघितलं तर वेगवेगळ्या स्टेटमधून सुद्धा आलेले आहेत. जर सोलापूरवरून आले खेडवरून आलेले आहेत असं भरपूर वेगवेगळ्या ठिकाणातून आलेले. आपण इथे ना मला एक कसं जाणवतं की माणूस आला ना जेव्हा जीवनामध्ये तो एंडपर्यंत एक स्टुडंट राहिला पाहिजे आणि ते असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी